मित्रांनो, आज या ठिकाणी विक्रांत नागरी पत संस्थेच्या वतीनं आज चारही मान्यवरांचा वाढदिवस आज या ठिकाणी संपन्न होतोय। त्यामध्ये नारायणगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, त्याचबरोबर अजिंक्यतारा पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ वाजगे, त्याचबरोबर एक प्रसिद्ध उद्योजक अमोल जगताप आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये खरं तर ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम या पंचकृषीमध्ये केलेलं आहे ते आपले सर्वांचे आवडतं व्यक्तिमत्व डॉक्टर गोसावी या चारही मान्यवरांचा आज वाढदिवस विक्रांत नागरी पत संस्थेच्या प्रांगणामध्ये संपन्न होतोय। खरं तर चारही मान्यवर आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत आहेत आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्या या नारायणगाव पंचकृषीतील सर्व नागरिकांना या ठिकाणी होतोय। त्या ठिकाणी चारही मान्यवरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण हो ही आईमुक्त विचारणी प्रार्थना करतो। त्या ठिकाणी सर्वप्रथम विक्रांत नागरी पत संस्थेचे सल्लागार माननीय अशोक काका गांधी यांना विनंती करतो आपण शुभेच्छा द्याव्यात। गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आणि जनमानसांच्या मनामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं असा एक ठसा उमटवला आहे की जे नाव ऐकल्यावरती चैतन्य निर्माण होतं असे बाबूभाऊ पाटे, त्याचप्रमाणे अजिंक्यतारा पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ वाजगे, प्रसिद्ध उद्योजक अमोल भाऊ जगताप, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम आणि शांत स्वभाव ज्यांचा आहे असे संदीप भाऊ गोसावी, या चौघांचाही वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होत आहे। प्रथमतः मी आपल्या सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। संतोषदादा वाजगे, माजी उपसरपंच आणि संस्थापक विक्रांत नागरी सहकारी पतसंस्था, त्याचप्रमाणे विक्रांत क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून आज हा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे। अजित भाऊ ज्यांनी आपलं कर्तृत्व या गावामध्ये दाखवलं आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाटचाल करत असताना गावाला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं, असं हे नेतृत्व 24/7 हे जरी सांगण्यासारखं असलं तर प्रत्यक्ष अंमलात आणायचं काम बाबूभाऊ तुम्ही केलं आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याबद्दल जो आदर आहे तो आपल्या कर्तृत्वाचा आदर आहे, त्याबद्दल तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावेत, सलाम करावा तेवढा कमीच आहे। गाव हेच आपलं पक्ष कुठलाही असू द्या, गाव हाच माझा पक्ष आणि सगळ्या पक्षातले माझे मित्र सगळ्यांना सोबत घेऊन आपण काम करताय, मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। दुसरा वाढदिवस ज्यांचा आहे ते अजिंक्यतारा पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ वाजगे, सातत्याने सेवेचा वसा घेऊन कुठल्या ना कुठल्या प्रकारे जनसेवेचं काम करत असताना प्रत्येक समाजसेवेत आपण उपस्थित असता, योगदान देता आपल्याला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। उद्योजक म्हणून अमोल भाऊ, आपण या नारायणगाव नगरीमध्ये किंवा परिसरामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे। आपल्या कर्तृत्वामुळंच आपलं नाव हे उज्ज्वल झालेलं आहे। आपल्याला देखील या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो। संदीप भाऊ गोसावी डॉक्टर, अतिशय शांत आणि मनमिळावू असं हे व्यक्तिमत्व, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय संयमाने काम करणार आहे। आपलाही आज वाढदिवस आहे, आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो। विक्रांत पत संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी हे वाढदिवस साजरे होत असताना अतिशय अल्पावधीमध्ये 50 कोटी रुपयांच्या ठेवीकडे वाटचाल करणारी अशी ही आदर्श पतसंस्था आहे। मुकेश भाऊ, अजित भाऊ, सगळ्यांचा साथ, निलेश भाऊ, सगळ्यांनी खूप मोठी साथ दिली। कोणतीही गोष्ट एका दिवसामध्ये होत नाही, लोकांचा विश्वास संपादन करण्याचं काम विक्रांतच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि वाटचाल घोडदौड अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली आहे। संतोषदादा, आपल्याला देखील मी खूप खूप धन्यवाद देतो का अगदी सगळ्यांना सर्वसमावेशक, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सोबत घेऊन आपण काम करताय। पुन्हा एकदा सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि एक छोटीशी गोष्ट बाबूभाऊ सांगतो, एक छोटी गोष्ट। इलेक्शनच्या काळामध्ये ज्या वेळेला आपली प्रचाराची गाडी फिरत होती त्यावेळेला बाबू पाटे हे एकच नाव आणि हे माझा नातू की ज्याचं वय 1 वर्ष होतं त्याच्यात ते एवढं मनामध्ये बसलं, तो अजूनही म्हणतो बाबू पाटे काका, बाबू पाटे काका। म्हणजे अगदी छोट्यांपासून मोठ्यांच्या मनामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्या ठिकाणी उमटवला आहे असं मला वाटतं। आपल्या सगळ्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो
आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्या ठिकाणी आभार व्यक्त करतील निलेश भाऊ बोलले. आपल्या विक्रांत पतसंस्थेच्या विक्रांत क्रीडा मंडळाच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे आपल्या जीवलगांचे आपल्या मित्रांचे वाढदिवस आपण या ठिकाणी साजरे करत असतो. या ठिकाणी प्रथमतः आलेल्या सर्वच मान्यवरांचे मित्रमंडळींचे संचालक मंडळाचे मी या ठिकाणी संतोषदादा वाजगे मित्रवर्य परिवारातर्फे स्वागत करतो. खरं तर कर्तृत्व म्हणजे काय हे ज्यांच्याकडे बघून कळावं अशी ही आजची वाढदिवसाचे मान्यवर सगळे. यामध्ये प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ. खरं तर 10 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, त्यामध्ये विजय झाला आणि नंतरच्या कालावधीमध्ये मागाशी सांगितलं बऱ्याच जणांनी गाव शांत राहण्याच्या दृष्टीने मंडळामधले वाद मिटण्याच्या दृष्टीने संतोषदादाने पहिलं पाऊल उचललं आणि खरं तर ही 2 नेते मंडळी एकत्र आली, पुढे भांडायला काहीच नाही राहिलं. कार्यकर्त्यांनी कुठंही विषय राहिला नाही, एकोप्याने गाव चालू झालं आणि या ठिकाणी विकासाचा पर्याय आपण पाहिला. या ठिकाणी शवदायिनीसारखे प्रकल्प, पाण्याची योजना, बऱ्याच ठिकाणी ज्या गोष्टींची चर्चा होते अशा या 2 महत्त्वाकांक्षी प्रकल्प बाबूरावच्या माध्यमातून आपण पूर्ण केले. खरं तर हे करत असताना आपल्यासारख्या अनेक लोकांची त्याला साथ मिळाली आणि साथ अजूनही यापुढे असेल. बाबूराव, तुझ्या मनातल्या सगळ्या राजकीय, आर्थिक, सामाजिक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्नशील असू. याचप्रमाणे ज्या सहकार क्षेत्रामध्ये मोठं काम ज्या अनेक वर्ष करीत आहेत आपले अध्यक्ष अजिंक्य तारा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ. सहकारी संस्था स्थापन करणं सोपं आहे, पण 15, 20, 25 वर्ष चालवणं खऱ्या अर्थाने अवघड आहे आजच्या काळामध्ये. आणि एवढे विशेष कायदे यायला लागलेत की चालवणं अवघड झालं आहे, लोकांना तोंड देणं अवघड झालं आहे. हे सगळ्या कसरती करत असताना गणेश भाऊंनी अनेक वर्ष 0% NPA राखत आपली पतसंस्था प्रगतीच्या पथावर नेण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. विक्रांत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून, श्री गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सगळ्यांबरोबर सहभाग देखील असतो. तिसरे मान्यवर म्हणजे डॉक्टर गोसावी. खरं तर ज्येष्ठ गोसावी सरांनंतर ज्यांचं वैद्यकीय क्षेत्रात आदराने नाव घ्यावं वाटतं असे आपले मित्र खरं तर बाबूराव आणि गोसावी सर एकाच वर्गात. आणि दोघांचंही वय तसं जाणवत नाही. 50 वाढदिवस हे सांगायची काही गरज नाही कुठेही पब्लिकली. दाढी वगैरे केली तर अजून चांगलं वाटेल. गोसावी सरांनी इंजेक्शन दिलं तर ते कळत सुद्धा ना अशी सांगणारी 100 पैकी 99 लोक आहेत, दिलंच नाही म्हणतात. तर अशा प्रकारचं हे पण गुण हमखास अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात लहान असणारं व्यक्तिमत्व आपला अमोलदादा. डिझायनिंगच्या माध्यमातून आपल्या नारायणगाव आणि परिसरात एवढे छान छान उपक्रम त्यांनी केले. प्रिंटिंग डिझाईनच्या माध्यमातून अल्पावधीतच अत्यंत चांगलं झेप घेतलेलं हे व्यक्तिमत्व. आपल्या या सगळ्या व्यक्तिमत्वांना भावी आयुष्यासाठी संतोषदादा वाजगे मित्रपरिवार असेल, विक्रांत नागरी सहकारी पतसंस्था, विक्रांत क्रीडा मंडळ, श्री गणेशोत्सव मंडळ वाजगाळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक या सगळ्यांतर्फे शुभेच्छा देत असताना अत्यंत थोड्या काळात आपण सगळेजण या ठिकाणी मित्रमंडळी उपस्थित झालात. आपल्या सगळ्यांचं मी या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. जय हिंद मंगल कार्यालय त्या ठिकाणी बाबूभाऊंचा अभिक्त चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि त्या ठिकाणी शुभेच्छा देणार. Happy birthday to you. Video